तो तुझ्या यशावर टाळ्या वाजवतो, तुझ्या फोटोवर लाईक करतो आणि तुला म्हणतो, भाऊ तू माझ्यासाठी सगळं आहेस. पण तुला माहीत आहे का, हाच माणूस मागे बसून तुझं करिअर, तुझं नाव, तुझं भविष्य हळूहळू संपवत असतो. हा शत्रू नाही, कारण शत्रू समोरून वार करतो. हा तुझा मित्र आहे आणि म्हणूनच तो सगळ्यात जास्त घातक आहे. आजचा श्लोक ऐकला नाहीस तर कदाचित तू अजूनही दुधाच्या मुखाचं विष पित राहशील. चला आज आयुष्य बदलणारा श्लोक समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञानाच्या प्रवासात. आजचा श्लोक ऐकताना कदाचित तुम्हाला एखादा चेहरा आठवेल, कारण हा श्लोक तुमच्यावर, माझ्यावर आणि आपल्या रोजच्या आयुष्यावर लिहिलेला आहे. तर या श्लोकाचा अर्थ आपण खोलवर जाऊन समजून घेऊ. तर या श्लोकामध्ये चाणक्य म्हणतात की जो माणूस समोर गोड बोलतो, पाठ थोपडतो, आपला मित्र असल्याचे नाटक करतो, पण मागे तुमचं नुकसान करतो, बदनामी करतो, काम बिघडवतो, असा माणूस म्हणजे वरून दूध आणि आतून विष. आणि शास्त्र सांगतं अशा मित्राला ताबडतोब दूर ठेवा. आता आपल्या डेली यूजमधलं एक एक्झाम्पल आहे आपला ऑफिसमधला भाऊ. ऑफिसमध्ये असा एक सहकारी असतो, तुमच्यासमोर म्हणतो, तू खूप मेहनती आहेस रे. पण तेच बॉससमोर म्हणतो, सर याला सगळे यायला अजून वेळ लागेल. परिणाम काय, तुमचं प्रमोशन थांबतं आणि त्याला प्रमोशन मिळतं. तो हसतो आणि तुम्ही गोंधळता. आता असेच एक एक्झाम्पल तुम्हाला नातेवाईकाचा गोडडंक यामध्ये. कार्यक्रमामध्ये नातेवाईक खूप छान घर आहे, खूप प्रगती केली आहे असे म्हणतात, पण मागे अरे एवढं कसं जमलं, काहीतरी गडबड आहे, हा सल्ला नाही तर हा विष आहे. तर आपल्याला सोशल मीडियावरले मित्र म्हणतात, आजकाल हजारो मित्र मिळतात, लाईक, कमेंट, फायर इमोजी, पण अडचण असताना तेव्हा कोणीच नाही, कारण ते मित्र नसतात, ते प्रेक्षक असतात. श्लोकात सांगितलेली उपमा लक्षात घ्या. म्हणजे दिसायला पवित्र पण आतून प्राणघातक असा मित्र तलवारीपेक्षा धोकादायक असतो, कारण तलवार एकदाच मारते, पण खोटा मित्र रोज मारतो. खोटा मित्र कसा ओळखावा, तर हे 5 प्रश्न स्वतःला विचारा. तुमचं नाव नसताना तो तुमचं समर्थन करतो का? तुमच्या यशाने त्याला आनंद होतो का जळजळ होते? तुमच्या चुका समोर सांगतो का मागे सांगतो? संकटात तो दिसतो का गायब होतो? तुमच्या प्रगतीने त्याचा स्वार्थ धोका होतो का? उत्तर लक्षात ठेवा. जीवनाचा खरा धडा मित्रांनो, सगळ्यावर संशय घ्या असं शास्त्र सांगत नाही, पण डोळे उघडे ठेवा असं नक्की सांगतं. 10 खोट्या मित्रापेक्षा एक खरा शत्रू बरा, कारण शत्रू कधीही पाठीवर वार करत नाही, पण खोटा मित्र हसत हसत आयुष्य उद्ध्वस्त करतो. आजचा विषय असाच आहे की आजच स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात असा दुधाच्या मुखाचा विषयाचा कुंभ तर नाही ना? असल्यास शास्त्र सांगते दूर व्हा वाचाल. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचा श्लोक कदाचित तुमचं पुढचं मोठं नुकसान वाचेल.